गाईस, तर मी आज माझ्या पत्र्याच्या घराची होम टूर देणार आहे. तर खूप जण मला म्हणाले की बाबा ताई, तुम्ही गाडी घ्यायच्या आधी तुमचं घरच बांधलं असतं. तर माझं घर आत्ता सगळं माझ्यासाठी तर बेस्ट ऑफ बेस्ट आहे. तर मी आता तेच तुम्हाला पण दाखवते. चला, मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. का तर कॅमेरा हँडलिंगसाठी स्वर्ण व्यवस्थित नाही धरू शकणार कॅमेरा, त्यामुळं आणि घरी पण सध्या कोण नाही आहे. त्यामुळं मी तुम्हाला सगळा माझा व्हिडिओ बॅक कॅमेऱ्याने दाखवेन. फक्त बोट करून मी दाखवेन. तुम्ही जे जिथं जिथं जे जे असतील ते मी तुम्हाला बोट करून व्यवस्थित दाखवेन. तर चला, बाहेरच्या अंगणापासून आपण सुरुवात करूया. आहे आमच्या घराच्या मागची बाजू. जे आम्ही आतमध्ये जे फर्निचर वगैरे करायचं ठेवलेलं ते आता बाहेर ठेवलं. आत खूप अडचण होत होती, त्यामुळं हे म्हसोबाचं मंदिर आहे. हे आमच्या जागेतच आहे, त्यामुळं इथं रोज पूजा वगैरे करतात. तर इथं स्वामींची मूर्ती ती स्वर्णाच्या किल्ल्यावरची आहे, पण स्वर्णाला इथं ठेवले आहे. बघू शकता, असं ठेवलं आहे. थोडीफार झाडं आहेत. आईंना झाडांची खूप आवड असल्यामुळे आईंनी थोडीफार झाडं लावलेत. आज झाडांना पाणी नाही घातलं, त्यामुळे ती थोडीशी वाळलेत उन्हामुळं. तर बघू शकता तुम्ही, ही घराची मागची बाजू आहे. इथं आम्ही चुलीवरचा स्वयंपाक वगैरे तुम्हाला दाखवतो. इथं चूल आहे. आणि इथं पहिल्याची आमची गाडी जी होती ती आमची पहिल्याची गाडी आहे. इथं आमचं बाथरूम आहे. ही आमच्या घराची मागची बाजू. इथं आमचं पाण्याची बॅरल वगैरे भरून ठेवतो आणि इथं आम्ही धुणं वगैरे धुतो. इथे वाळत वगैरे घालतो कपडे. ते आजींच्या घराचं थोडं पत्र्याचं काम चालू असल्यामुळं त्यांचा पसारा थोडासा बाहेर आहे. तर हे बघू शकता बाहेरून आमचं घर. आता चला तुम्हाला आतलं दाखवते. दारावरती असं सूर्यनारायणाचं प्रतिमा किंवा म्हणण्याऐवजी पितळेचं लॉकेट लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर हे आपल्याला सूर्यापासून जे असे जास्त किरण पडतात त्याच्यापासून आपला बचाव करतं, असं सायंटिफिकली रिझन आहे. तर हे इथं दरवाजावरती लावले आम्ही. इथं कपडे वगैरे आहेत. दरवाजाच्या मागच्या साईडला कपाट आहेत, त्याच्यामध्ये कप्पा आहेत. आणि इथं आहे आमची तिजोरी. इथं तिजोरी आहे. इथं मुलांची रोजची घालायची कपडे, इथं त्यांची नवीन कपडे. इथं माझं मशीन आहे. आणि इथं मी ट्युशन घेत होते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एका सांगितलेलं ट्युशन घेत होते, तर त्याचा ब्लॅकबोर्ड आहे हा. आणि इथं तुम्ही बघू शकता, इथं जे आपले घोड्यांचं जे असतं ना, 7 घोडे असावेत, पळत्याले घोडे, म्हणजे आपली कशी प्रगती होते, तर ते आहेत. तर आता इकडे तुम्ही बघू शकता आमचा स्वर असे भांडायला लागले. तिथं गादी आहे आणि हे पडदे आहेत. खिडकीला लावलेत मी, खिडकीतून खूप ऊन येते. तर हे पडदे मी स्वतः स्टिच केलेत मशीनवरती. मुलं खूप घाण करतात, फाडतात सारखे, त्यामुळे हे पडदे मी स्वतः स्टिच केलेत. तर इथं बघू शकता मुलांनी आता शाळेतून आल्या दप्तर इथंच ठेवलेत. आणि हा सोफा टाईपमध्ये आम्ही परवा तयार केलं होतं. मी एक दोन व्हिडिओमध्ये हे दाखवलं होतं. तर मेकओव्हर करताना हे आम्ही तयार केलं होतं. ह्याच्या खाली खूप सामान बसलं आहे. आणि इथं बघा, इथं मुलांची खेळणी आहेत, खेळण्याचे बॉक्स वगैरे. आणि इथं आहे आमचा टी व्ही. इथं टी व्ही आहे. आणि टी व्हीच्या खाली ते सेटअप बॉक्स अजून सेटिंग केलेली नाही आहे. तिथं म्हणजे खाली ठेवण्यासाठी ते कप्पा छोटा केलेला नाही आहे, त्यामुळे ते आत्ता तात्पुरतं तर आम्ही टेबलवरती ठेवले. टेबलाच्या खाली माझं शिलाईचं सामान आहे. तर इथं परवा पुन्हा उपाध्यक्षपद दिल्याबद्दल त्यांना सर्टिफिकेट देण्यात आलं होतं साथीदार यूथ फाउंडेशनतर्फे. तर त्याचं हे सर्टिफिकेट आहे. इथं आम्ही कॅलेंडर लावतो. तर चला तुम्हाला आतली रूम दाखवते. तर इथं आहे आमचा देवारा, जो की मी खूप व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे. तर हा इथं आम्ही पाण्याची कळशी वगैरे भरून ठेवतो. हा आहे आमचा किचन कट्टा. याच्या खाली खूप सारं सामान गेलं आहे. डब्बे वगैरे तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. याच्या खाली भरपूर सामान आहे. तर याला पडदे वगैरे मी लावले होते मध्ये, पण कसं झालं, मुलं ते ओढून वगैरे काढायला लागले. मग ते खाली लटकताना नाही चांगलं दिसत, त्यामुळे मी ते काढून टाकले. तर इथं बघू शकता असा गॅस कट्टा आहे. एवढा मोठा गॅस कट्टा असूनसुद्धा याच्यावरती खूप सारा पसारा असतो ज्यावेळी मी स्वयंपाक करते. तर इथं आहे आमचा छोटासा फ्रीज.
इथं आमची कांद्याची जाळी वगैरे आहे, हा फ्रीज आहे आणि आम्ही संध्याकाळी झोपतो तर इथं लादी वगैरे आहे, इथंच अंथरूण ठेवलं आहे. अंथरुणासाठी सेपरेट जागा वगैरे काय नाही. हे टॉवेल इथं ठेवलेत म्हणजे ते आता ओले आहेत थोडे थोडे, त्यामुळे तिथं ठेवले. तिथं कपडे अडकवण्यासाठी छोटंसं मोळे मारून मी स्वतः घरी तयार केलं आहे, तर मोळे मारलेत ते. इथं आमचं भांड्याचं कपाट आहे, तुम्ही बघू शकता. तर भांड्याचं कपाट आहे आमचं. आणि इथं वरती छोटंसं लेंटेन केलं आहे, तर लेंटेनवरती जे काही सामान लागत नाही ते सगळं असं वर ठेवलं आहे. आणि इथं फॅन आहे. घर पत्र्याचं आहे, पण आतून आम्ही सगळीकडे फरशा वगैरे एकदम छान घालून घेतलेल्या आहेत. असं कोण बाहेरून जरी आलं तर त्यांना वाटत नाही की हे पत्र्याचं घर आहे. बघू शकता. तर असं आहे माझं घर. तर आमचं छोटंसं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर असेच व्हिडिओ मी बनवत असते. तर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.